हॅलो मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज आलोय आम्ही गुहागरच्या बंदरावर मच्छी घेण्यासाठी आणि मच्छीच्या होड्या मंडली म्हणतात, ज्या मंडलीवर आम्ही मच्छी घेण्यासाठी आलोय। आपण पाहू शकता ही कोळंबी आहे आणि कोळंबी आणि ही मांदिली आहे आणि नक्कीच माझ्या सहकारी रईस पण आलाय आणि रईसच्या हातामध्ये आपण पाहू शकता जी व्हाईट प्रॉन्स म्हणून जिला बोललं जातं कोळंबी व्हाईट, याच्यानंतर टायगर सारखी एक मोठी कोळंबी सुद्धा असते आणि ही व्हाईट कोळंबी आहे जी रईसच्या हातामध्ये आहे। रईस, कसं वाटतंय व्हाईट पकडल्यानंतर? आता खायचं वाटत असेल तुला? खायचं वाटते, पण अशी पहिल्यांदा पकडली आहे मच्छी। ते कधी अशी पकडली नाही मी, फक्त खायचं माहिती। रईस म्हणतो फक्त खायचं माहिती आहे, पकडायचं का माहिती नाही। त्याच्यामध्ये ठेव, बाजूला ठेव। रईस, याच्यामधली मच्छी दाखव जरा। हे बघा, ही मांदेली आहे, हिला मांदेली म्हणतात। हॉटेलमध्ये सर्रास चखण्यासाठी मांदेलीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो। अजून काय आहे रईस? लेपा आहे वाटतं, दाखवा लेपा। ही लेप आहे जी कोकणामध्ये मोठ्या आवडीने खाल्ली जाते। स्वस्त मच्छी असते पण टेस्ट हिला भयंकर असतो। आणि चालू कोळंबी आहे जे आपण पाहतोय। मित्रांनो, गुहागरच्या या अजगोलीतील सुपुत्र हे सगळे मंडलीवर होड्या घेऊन येतात आणि होड्यातून मच्छी आणल्यानंतर आपल्या महिलांना ही मच्छी विक्रीसाठी देतात आणि बाजारपेठेमध्ये जाऊन ही मच्छी विक्री केली जाते। आणि आता ही जाळं जे टाकलं जातं पाण्यामध्ये आणि जाळ्यामध्ये जी मच्छी अडकते ती सोडवण्याचं काम चालू आहे। यासोबत माझा मित्र आहे। काय नाव आहे मित्र तुझं? निखिल। निखिल लाजतोय बोलायला। ही मच्छी सोडवण्याचं काम चालू आहे। माझ्यासोबत माझा दिगंबर पावरी आहे, सगळं मित्रपरिवार आहे। हे आता मच्छी सोडवत आहेत। ठीक आहे, सगळी मिक्स जाळीमध्ये अडकली मच्छी आहे। आणि पापलेट अजून मिळत नाही काय? पापलेट पण आलंय आहे, पण ते लाटा मोठे मोठे असल्यामुळे आम्हाला जाळी मारणे शक्य नाही। आता आज कोणती कोणती मच्छी गावली तुम्हाला? आज चैती मिळली आहे, व्हाईट मिळला आहे आणि मांदेली मिळली आहे। चैती, व्हाईट कोळंबी आणि मांदेली या मच्छी तुम्हाला आज भेटलेल्या आहेत। म्हणजे आजचा रोजगार तुमचा सुटलेला आहे आणि चांगली मेहनत तुम्ही करताय। तेवढं सोपं मित्रांनो एक काम नाही आहे। पैसा कमवणं सोपं आहे, मात्र त्याला मेहनत हे शर्त आहे आणि मेहनत मोठ्या प्रमाणावर करावी लागते। आपण पाहू शकता कसा हा युवक वर्ग शिकत असताना मच्छीमारीचा व्यवसाय पण केला जातोय। कशी मच्छी सोडवली जाते। सकाळी लवकर उठून 5 वाजता 4-5 वाजता ही लोक बंदरात येतात आणि त्यानंतर समुद्रात जाऊन ही मच्छी पकडली जाते आणि त्यानंतर मच्छी आणल्यानंतर हे सोडवण्याचं काम चालतं। एक खूप मेहनतीचं काम आहे मित्रांनो। आजच्या ब्लॉगमध्ये आपण मंडलीवर आलोय गुहागरच्या आणि नक्कीच पुढे सुद्धा एक नवीन ब्लॉग आपण 2 दिवसात घेऊन येणार आहोत। त्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला माझा मित्र शिवदास आपल्याला या मच्छीमारीची माहिती देईल। या आमच्या वहिनी आहेत ज्या मच्छी विक्रीसाठी आता तईवर निघालेले आहेत बाजारपेठेमध्ये। त्यांनी काय काय मच्छी घेतली तुम्ही पाहू शकता। टायगर कोळंबी पण आहे का तुमच्याकडं? दाखवा टायगर। हे बघा, हिला टायगर कोळंबी बोललं जातं। सगळ्यात महागडी कोळंबी असते आणि हिचा खायचा मजा थोडी वेगळीच असते मित्रांनो। तर यावा आमच्या कोकणला आणि कोकणामध्ये मच्छी खायला गुहागरच्या मंडलीवर आणि शृंगारती बाजारपेठेत ही मच्छी विक्रीसाठी येते। तर कोकणात सर्वांनी या मच्छीचा आस्वाद घ्या। नक्कीच तुमच्या लॉगच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता गुहागरमधील सगळ्यात फ्रेश आणि चांगली मच्छी मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे गुहागर मंडली, जिथं अजगोली गावातील सगळे मच्छीमार लोक या होड्या घेऊन आपला मच्छीचा व्यवसाय करत असतात। खरोखर एक चांगलं निसर्गरम्य असं वातावरण आहे या गुहागरच्या समुद्रावर। मित्रांनो, आता मच्छी घेऊन आम्ही निघालेलो आहे गुहागरमधून। गुहागरचं कॉलेज पण सुटलेलं आहे, पुढे ड्राईव्ह सुरू आहे। आज अंधलाच्या जागी माझ्याबरोबर रईस आहे। गुहागरमधून येत असताना हे शासकीय विश्रामगृह हा रोड आहे त्याचा, त्याच्यानंतर हे दिवाणी न्यायालय आहे आणि गुहागरचं कोर्ट म्हणजे ओळखतो आपण। आता आम्ही मोडकागर येथे पोहोचणार आहोत।
शृंगारताईचा शेवटचा ठिकाण पेट्रोल पंपाच्या पुढं आम्ही आलेलो आहोत आणि इथं आमचा व्यवसाय आहे, या टायरची एजन्सी आपल्याकडं. आणि नक्कीच आता आपण हा ब्लॉग संपत आहोत. मच्छी खरेदी करून गुहागरमधून शृंगारताई करून आता आपण आपल्या व्यवसायाकडे आलेलो आहोत आणि आपण हा ब्लॉग थांबत आहोत. कोकणी आसिमच्या माध्यमातून आपण सर्वजण माझ्या या ब्लॉगला पूर्ण पाहिलात आणि आनंद घेतलात. खरोखरच बरं वाटतं आपण सगळेजण माझा ब्लॉग पाहत आहात आणि नक्कीच असे हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या ब्लॉगला शेअर करा आणि सबस्क्राईब करा.